नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण काही मुंबई उच्च न्यायालयासाठी स्पेशल करून काही तर शिपाई भरतीसाठी आपण ही बॅच सुरुवात केलेली आहे. आजचा क्लास नंबर 4 आहे मित्रांनो. वन डे वन टॉपिक आपण याच्यात कंप्लीट करणार आहोत. तर आज कोणता टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला? आज नफा आणि तोटा ह्या टॉपिकला आपल्याला पूर्णतः कंप्लीट करायचे आहे. कालच्या क्लासमध्ये आपण काही शेकडेवारी हा टॉपिक कंप्लीट केला होता, त्याच्यावरच थोडा आधार येत आहे मित्रांनो. तर आशा करतो कालच्या तुम्ही क्लास पाहिली असेल. जर तुम्ही तो क्लास पाहिली नसाल तर सर्वात आधी तुमचं एक काम आहे मित्रांनो, तो क्लास तुम्हाला बघायचा आहे, त्याच्यानंतरच ह्या क्लासवरती आहे. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, टॉपिकचं नाव काय? नफा आणि तोटा. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण याला? प्रॉफिट अँड लॉस. बिलकुल सोपी टॉपिक आहे मित्रांनो, घाबरायची काही गरज नाही. एक गोष्ट, जर तुम्हाला ह्या टॉपिकच्या PDF पाहिजे असतील, ह्याच नाही तर बाकी कोणत्या पण टॉपिकच्या PDF किंवा येत्या काही आगामी परीक्षा त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर बिनधास्त तुम्ही आपली टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो. काय नाव आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचं? तर मी शिपाई महाराष्ट्राचा. ठीक आहे, हे एक थोडी बेसिक माहिती आहे. चला आता आपण काय करू मित्रांनो, टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर याच्यावरती थोड्या काही बेसिक गोष्टीची माहिती घेऊ आपण. बघा, बेसिक कोणतं? तर बघा, कोणती पण वस्तू स्वतःमध्ये ही 100% असते. कालच्या क्लासमध्येच पाहिलं आपण, कोणती पण वस्तू हे स्वतःमध्ये काय असते? 100% असते. जर बघा, एका वस्तूवर मी म्हणत आहो की 15% सूट दिली. काय दिला आपण? एका वस्तूवर 15%ची सूट दिला. जर एका वस्तूवर 15%ची सूट दिला तर ती वस्तू किती टक्के उरली? बघा, स्वतःमध्ये ती किती टक्के होती? 100% होती. त्याच्यात 15%ची आपण काय दिला? सूट दिला. बरोबर आहे का नाही? म्हणजे 100मधून आपल्याला 15% वजा करावा लागेल. बस, तर तेच करायचे आहे. बघा, 100मधून 15 गेले किती होणार? 85% राहणार ती वस्तू. त्या वस्तूची किंमत किती राहणार? बघा, आधी 100% होती, मग 15%ची सूट दिली, म्हणजे त्या वस्तूची किंमत आता किती राहिली मित्रांनो आपल्याकडे? तर 85% त्या वस्तूची किंमत राहिली. म्हणजे याचाच अर्थ काय होणार? जर 15% सूट दिला तर त्या वस्तूची किंमत किती होणार? तर 85% होणार. म्हणजे याच्यात किती पण राहू शकते. 20% सूट दिला तर काय होणार? 20% सूट दिला म्हणजे त्या वस्तूची किंमत किती होणार? 80% होणार. कळत आहे? चला, याच्यासारखंच जर मी म्हणतो सूट दिला म्हणा याच्यात किंवा तोटा झाला, सूट आणि तोटा हे दोन्ही पण शब्द लिहून घेतो मी याच्यात. सूट म्हणा किंवा तोटा झाला तर हा असा बदल होणार. पण मी म्हणतो काय, एका वस्तूवर आपल्याला 15%चा काय झाला तर नफा झाला. बघा, स्वतःमध्ये एखादी कोणती पण वस्तू किती टक्के असते? तर ते 100% असते. हिच्यावर नफा झाला. नफा झाला म्हणजे काय? वाढणारच. किती टक्क्याचा नफा झाला? तर 15%चा नफा झाला. म्हणजे 100वर 15%चा नफा झाला म्हणजे काय? 15 वाढणार त्याच्यावरती. म्हणजे त्या वस्तूची किंमत किती होणार? तर मित्रांनो 115% होणार. समजत आहे थोडं थोडं तरी? म्हणजे जर 15% नफा झाला तर ती वस्तू किती टक्क्याची होणार? म्हणजे ते 115%ची होणार. अशा पद्धतीने जर 20%चा नफा झाला म्हणजे काय होणार? तर ती वस्तू किती टक्क्याची होणार? तर 120%ची होणार. बस, ह्याच गोष्टीचा वापर करणे आहे मित्रांनो. आपण ह्या टॉपिकमध्ये कोणताही सूत्र न वापरता, काही सूत्र न वापरता आपण सर्वचे सर्व उत्तर काढणार आहोत, फक्त ह्या बेसिक माहितीच्या आधारे. तर हे गोष्ट तुम्हाला समजली काय? एकदा नक्की सांगा मला. चला, समजली? मग चला, मग आता आपण काय करू तर प्रश्न सोडवायला सुरुवात करू. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतो? एक वस्तू 680 रुपयाला विकल्यास किंवा विकल्यामुळे, हे थोडं टायपिंग एरर आहे पण शब्द समजू शकतात आपल्याला. बघा काय म्हणते, एक वस्तू 680 रुपयाला विकल्यामुळे
दुकानदाराला 15% तोटा होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? त्या वस्तूची काय विचारले? मूळ किंमत. मला सांगा, एक वस्तू आहे, हिची मूळ किंमत किती असेल मित्रांनो? 100% असणार. किंमत किती पण असू द्या ना, पण ती वस्तू स्वतःमध्ये किती टक्के असते? तर 100% असते. पण मला सांगा, आदित्यचा किती झाला? तर 15% तोटा झाला. तोटा किती झाला? तर त्याचा 15% तोटा झाला. म्हणजे ती वस्तू, उरलेली वस्तू किती टक्के आहे आता मित्रांनो? 85%. म्हणजे त्या वस्तूची किंमत किती उरली आहे आता? 85%. बघा, स्वतःमध्ये किती टक्के होती? ते 100% होती. 15%चा काय झालं? तर 15%चा त्याला तोटा झाला. तर आता त्या वस्तूची किंमत किती आहे उरलेली? 85%. पण आपल्याला त्या उदाहरणात त्या वस्तूची किंमत किती दिली आहे तोटा झाल्यानंतरची? बघा ना, एक वस्तू 680 रुपयाला विकल्यामुळे, म्हणजे 680 रुपयाला विकल्यामुळे त्याला काय झालं? तोटा झाला. म्हणजे हे जे वस्तू आहे, हे जे वस्तूची किंमत आहे, काय हे उरलेलीच किंमत म्हणू शकतो ना आपण. तोटा तर झाला त्याला, पण त्याची किंमत किती आहे? 680 रुपये विकल्यामुळे त्याला तोटा झाला. म्हणूनच मी म्हणू शकतो, हे जे 680 रुपये हे किंमत आहे, हे काय आहे? तर 85% एवढी किंमत आहे. मी म्हणू शकतो की नाही म्हणू शकत? बघा, 100% असती तर 100% म्हणजे काय? मूळ किंमत होईल. आणि ते 100%चीच, एक मिनिट, आणि आपल्याला काय ते 100%चीच किंमत काढायची आहे. अरे एक मिनिट. हां, आपल्याला काय करायची आहे? तर त्या 100%चीच किंमत काढायची आहे. पण आता आपल्याला किंमत कितीची दिली आहे? तर 85%ची किंमत दिली आहे मित्रांनो. 85% आपल्याला काढायची किती आहे? तर 100%ची किंमत काढायची आहे. बस, तुमचं उत्तर निघून जाणार मित्रांनो. चला सोडवा याला. काय होणार बघा? टक्के टक्के कॅन्सल होणार. बघा कितीने भाग जातो? तर बघा 5ने भाग जातो. 5 एक 5, 3 वाजले, 5 7 35, 5 2 10, 0. बघा, 17 चौ 68 आणि हे 0. बघा, 20 चौ 80, 20 चौ काय होणार? 80 आणि तो एक 0. म्हणजे त्या संख्येची, म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे मित्रांनो? तर हे किती होणार? 800 रुपये. त्या वस्तूची मूळ किंमत किती निघणार? 800 रुपये. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणतो पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने 20 रुपयाची एक वस्तू, किती? 20 रुपयाची वस्तू होती. एक वस्तू 150 रुपयाला, 150 रुपयांना विकल्यास त्याला होणारा शेकडा नफा किती? बघा मित्रांनो, 120 रुपयाची वस्तू त्याने किती? 150 रुपयाला विकली. साहजिकच आहे त्याला नफा झाला. मग नफा किती झाला? नफा किती झाला कसे काढणार? बघा, 120ची वस्तू कितीला विकली? 150ला विकली. बघा, 150ला विकली, ती होती किती रुपयाची? 120 रुपयाची. म्हणजे साहजिकच आहे 30 रुपयाचा त्याला किती झाला? नफा झाला. 30 रुपयाचा त्याला काही झाला? नफा झाला. बरं, हा जो नफा आहे, नफा कशात काढायचा आहे आपल्याला? शेकड्यामध्ये, म्हणजे टक्क्यामध्ये काढायचा आहे. तर टक्क्यामध्ये आपण नफा काढणार. बरं मला सांगा, हा नफा हे 120 रुपयावरच झाला ना? तो नफा किती रुपयावर झाला? 120 रुपयावर झाला. 120 रुपयावर कितीचा नफा झाला मित्रांनो? तर 30 रुपयाचा नफा झाला. 120 रुपयावर 30 रुपयाचा नफा झाला. तर शेकडेवारीत रूपांतर करायला आपल्याला काय करावं लागेल? गुणिले 100. कालच शिकलो आपण. बघा, टक्का म्हणजे काय होतं? टक्का म्हणजे होतं 1/100. आणि जर टक्क्याच्या रूपांतर, सॉरी मी काय म्हणतो, जर कोणत्या संख्येच्या रूपांतर जर आपल्याला टक्क्यात करायचे आहे, तर आपण तिला काय करणार? गुणिले 100 करणार. म्हणजेच याचा अर्थ काय होणार? 1%. हे आपण कालच्या टॉपिकमध्ये शिकलो. तर चला सोडवा आता याला. काय होणार? 0 0 कॅन्सल. 3 चौ 12. म्हणजेच उरले किती मित्रांनो? बघा, वरती 100 उरले आणि खाली काय आहेत? तर 4. किती होणार? 4 2 8, 2 वाजले, 4 5 20. म्हणजे किती होणार? 25%. म्हणजे त्याला जो काही नफा झाला तो किती टक्के आहे मित्रांनो? तर त्याला नफा किती झाला? त्याला नफा झाला 25%. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक काय? तर प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? एका व्यक्तीने एक मोटरसायकल
48,000 रुपयांना खरेदी केली आणि नंतर त्याने 40,000 रुपयांना विकली तर त्याला होणारा शेकडा तोटा किती? बघा तोटा विचारला आहे ते पण काय शेकडे टक्क्यामध्ये. तर कसं काढणार आपण? तर आधी आपण त्याचं समजून घेऊ की नेमकं तोटा किती झाला त्याला. बघा त्याने गाडी कितीला घेतली होती? तर 48,000 रुपयांना आणि विकली किती रुपयाला? तर 40,000 रुपयांना. साहजिकच आहे, दिसूनच येत आहे आपल्याला की त्याला तोटा किती झाला? 8,000 रुपयाला तोटा झाला. तर काय करणार? तोटा किती टक्के झाला ते काढूया आपण. बघा बरं, हा जो आहे 8,000 रुपयाचा तोटा हा झाला किती हजार रुपयावर? तर त्याला 48,000 रुपयावर. कारण की त्याने गाडी खरेदी किती रुपयाला केली होती? 48,000 रुपयाला. म्हणजे हा जो तोटा आहे काय 8,000 रुपयाचा तोटा किती हजार रुपयावर झाला? तर 48,000 रुपयावर झाला हा 8,000 रुपयाचा तोटा. बरोबर आहे का नाही? मग हा 100 रुपयावर किती म्हणजे गुणीला 100 करावा लागेल म्हणजे तेव्हाच काय आपले टक्के निघणार. तर चला सोडवूया आपण आता याला. बघा कलर चेंज करतो मी. 3 0 3 0 कॅन्सल झाले. 8 सकम 48 म्हणजे आपल्याकडे उरलं काय तर 100/6. चला सोडवा आता याला. डायरेक्ट नाही येत, आपण बेसिक पद्धतीने करू, काही हरकत नाही. 100 किती होणार? तर मित्रांनो 6. बघा 6 1 6 वाचले किती? 4 खाली आलं 0. 6 6 36 वाचले किती? 4. बरोबर आहे. भाग नाही जात म्हणून काय दिला? पॉईंट दिला आणि इथं काही घेणार तर 0 घेणार. बघा 6 6 36 आणखी वाचले किती? तर 4 वाचले, 0 घेणार. 6 6 36 म्हणजे हा 6 6चाच आकडा रिपीट होत जाणार मित्रांनो. बघा हा रिपीटच होत जाणार म्हणजे याचं उत्तर काय येणार मित्रांनो? तर एक आकडा काय घेणार आपण? वाढवून घेणार इथं. तर काय होणार? 16.67%. त्याला किती टक्के तोटा झाला? तर त्याला 16.67% त्याला काय झाला? तर मित्रांनो तोटा झाला. समजलं? बिलकुल सोपी प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न पाहूया. पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो? 7,500 रुपयांच्या एका वस्तूवर एका दुकानदाराने 20% सूट दिल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती? बघा आपल्याला मूळ किंमत दिली आहे आणि त्याच्यावर 20% सूट दिली आहे आणि त्याची विक्री किंमत किती ते सांगा म्हणत आहे. मला सांगा मित्रांनो, कोणतीही वस्तू आपल्यामध्ये किती असते? 100% असते. त्याच्यात 20%ची आपल्याला काय दिली आहे? सूट दिली आहे. म्हणजे आता त्या वस्तूची किंमत किती असणार? 80%. बरोबर आहे का नाही? बघा 100%ची आपल्याला किंमत दिली आहे किती आहे? 7,500 रुपये आणि आपल्याला काय 80%ची किंमत काढा म्हणत आहे. हा जे आहे प्रश्नामध्ये. चला कसं सोडवणार मग आपण याला? बघा मांडणी जमली पाहिजे फक्त. बघा 7,500 रुपये ही 100%ची किंमत आहे आणि आपल्याला काढायची किती टक्क्याची किंमत आहे? तर 80%ची किंमत काढायची आहे आपल्याला. काय फॉर्म्युल्याची गरज नाही मित्रांनो, बिलकुल बेसिक पद्धत. बघा काय काय कॅन्सल होते ते काटा. टक्के टक्के कॅन्सल झाले. 1 0 1 0 कॅन्सल झालं. इच्छा 1 0 इच्छा 1 0 कॅन्सल झालं. उरलं काय? 7,500 सॉरी 750 गुणीला काय तर 8. बरोबर. बघा 8 गुणीला 0 0 8 पंची 40 40च्या 0 हातचे आले 4 7 8 56 56 आणि 4 किती? तर 60. म्हणजे याचं उत्तर किती येणार मित्रांनो? तर 6,000 रुपये. जर 7,500 रुपयाच्या वस्तूवर 20% सूट दिल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती होणार मित्रांनो? तर 6,000 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत होणार. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर राहणार. समजलं? तर चला पुढचा प्रश्न पाहूया आता. चला पहा मित्रांनो, आता पुढचा प्रश्न कोणता? तर प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो? 15,500 रुपयाचे एका मोबाईलवर 18% GST आकारल्यास त्या मोबाईलची विक्री किंमत किती? बघा GST आकारल्यानंतर साहजिकच आहे किंमत वाढतो. बघा वस्तू स्वतःमध्ये किती टक्के असते? तर 100% असते. तिच्यावर किती वाढ करत आहोत आपण? 18%ने वाढ करत आहोत. तर ती वस्तूची किंमत किती होणार? तर 118%. बघा ही जी दिलेली किंमत आहे ही मूळ किंमत आहे. मूळ किंमत कधीही किती असते? तर 100% असते. म्हणजे आपल्याला काय 15,500 रुपये ही 100%ची किंमत आहे. म्हणजे मूळ किंमत किती टक्के असते? तर 100% असते. आणि काढायची काय आहे? तर आपल्याला 118% काढायची आहेत. तर 118% किती होणार?
बस तेच आपल्याला काय निघणार तर विक्री किंमत निघून जाणार. चला सोडवा आता याला. पहा टक्के टक्के कॅन्सल, त्याच्यात तर काही हरकत नाही. बघा 2 झिरो कॅन्सल होऊन जाणार. आता वाचले काय आपल्याकडे 155 गुणिला 118. चला बेसिक पद्धतीने करूया. तसं आहे जर तुम्हाला गुणाकाराची चांगल्याने शॉर्ट ट्रिक शिकायची असेल मित्रांनो, मोठ्यात मोठा गुणाकार, तर आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोडेड आहे, तर तो तुम्ही पाहून घ्याल. पण मी काय करतो सध्या याला बेसिक पद्धतीने सोडवतो. काय होणार तर 155 गुणिला किती होणार तर 118. बिलकुल बेसिक पद्धतीने जाऊ. बघा 8×5 = 40, हातचे आले 4, 8×5 = 40 आणि 4 = 44, हातचे आले 4, 8 × 8, 8 आणि 4 किती होणार 12. एक शून्य दिला तसा. बघा एकने कोणत्या पण संख्येला गुणा उत्तर तेवढंच येईल. तर काय येणार आहे ते 5 5 1, 2 शून्य द्या, काय होणार 5 5 1. चला सोडवा आता त्याला. काय होणार 0. 4 आणि 5 9. बघा दशक स्थानी कुठं 9 दिसत आहे का आपल्याला, इथंच दिसत आहे. म्हणजे आपला उत्तर काय येणार ऑप्शन नंबर 1. बरोबर आहे का नाही. कशाला फालतू आणखी पुढे सोडवणार आपण. मिळालं ना आपल्याला उत्तर. म्हणजे पहा मित्रांनो, जर 15,500 रुपयाचे एका मोबाईलवर जर आपण GST आकारू तर त्याची किंमत किती बनणार 18,290 रुपये. तर एवढी आपल्याला महागाई भोगावं लागते मित्रांनो GSTमुळे. चला पुढचा प्रश्न पाहूया आता. पहा काय म्हणतो, एका दुकानदाराने एक शर्ट 2600 रुपयाला विकल्यानंतर त्याला 30% नफा होतो. बघा एक शर्ट आहे तो 2600 रुपयाला विकतो आणि त्याला किती टक्के नफा होतो तर 30% नफा होतो. तर त्याला त्या शर्टची खरेदी किंमत किती असेल, म्हणजे तो त्याला शर्ट कितीला मिळत असेल हे आपल्याला किंमत काढायची आहे. तर बघा मित्रांनो, नफा झाला म्हणजे काही 100%ची या वस्तूवर कितीचा नफा झाला तर 30%चा नफा झाला. म्हणून आपल्याला ती वस्तू किती टक्क्याला मिळत आहे 130. म्हणजे जे 2600 रुपये आहेत, हे जे 2600 रुपये आहेत साहजिकच आहे हे 130%ची किंमत असणार. आणि आपल्याला सांगायचं काय आहे तर 100%ची किंमत. 30% नफा होत आहे म्हणजे त्याला किती मिळत आहे 100वर 30 रुपये अधिक मिळत आहेत म्हणजे 130 रुपये होत आहेत त्याचे. तर साहजिकच आहे 2600 रुपयाची वस्तू हे किती टक्क्याची बनणार तर 130. तर 100%ची किंमत किती. चला सांगा कसं करणार. बघा टक्के टक्के कॅन्सल, 1 0 कॅन्सल. बघा भाग जातो 13 दूने 26 आणि हे 2 0 उरलं काही इथं. तर बघा 200 गुणिला 10 म्हणजेच किती होणार मित्रांनो तर 2000. कोणतं ऑप्शन आहे तर बघा ऑप्शन नंबर 4. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय राहणार तर ऑप्शन नंबर 4. समजलं. चला पुढचा प्रश्न बघूया. चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक किती आहे तर प्रश्न क्रमांक 7. काय म्हणतो, एका दुकानदाराने 1760 रुपयाची वस्तू 1720 रुपयांना विकली तर त्याला शेकडा किती तोटा झाला. बघा साहजिकच आहे 1760 रुपयाची वस्तू 1720 रुपयाला विकणार तर काही नफा होणार त्याला नाही ना, तोटाच होणार. तर तोटा तर झाला आहे आपल्याला दिसत आहे, पण किती टक्के तोटा झाला ते सांगायचे. तर आधी तोटा काढून घेऊ. त्याचा तोटा किती झाला. बघा वस्तू किती रुपयाची होती 1760 रुपयाची होती आणि त्यांनी विकले किती रुपयाला 1720 रुपयाला. म्हणजे साहजिकच आहे त्याला 40 रुपयाचा काय झाला तर मित्रांनो 40 रुपयाचा त्याला तोटा झाला. पण हा तोटा किती रुपयावर झाला ते सांगा बरं मित्रांनो. जे आपली खरेदी किंमत राहते मित्रांनो, जे आपली मूळ किंमत राहते तिच्यावरच होत असतो. हिच्यावर कसं होणार, तिच्यावर होणारच नाही. मूळ किमतीवर आपल्याला नफा तोटा मिळतो. तर घ्या मूळ किंमत किती आहे बघा मित्रांनो 1760 रुपये. 1760 रुपयावर कितीचा तोटा झाला 40चा तोटा झाला. टक्क्यात काढायचे आहे म्हणून गुणीला किती 100 करणार. बरोबर आहे. चला काही कटतो का पहा. 1 0 कॅन्सल होत आहे. ठीक आहे. बघा 4ने भाग जातो. 4 10 40, 4 4 16, 4 4 16. आणखी काही कटतो का 2ने कटतो. बघा 2 5 10, 22. आणखी 2ने भाग जातो 11 5. म्हणजेच बघा मित्रांनो वरती किती झाले 5 गुणिला 5 आणि भागीला किती तर 11. करा
5 गुणिला 5 म्हणजे किती होणार मित्रांनो 25 आणि 25 भागीला किती होणार तर 11. चला इकडे बेसिक पद्धतीने सोडवू आपण. 25 भागीला 11 बघा किती होणार 11 दुने 22 किती उरले तर 3 उरले. बघा शून्य घेणार एक शून्य घेतला म्हणजे वरती काय द्यावं लागेल तर मला पॉईंट द्यावा लागेल. बघा 11 दुने 22 8 उरले आणि हा शून्य 11 साठी 77 म्हणजे हा आपला हा भागाकार संपणार का मित्रांनो नाही. हा आपला भागाकार संपणार नाही. हा पुढे चालतच जाणार. पण याच्या रिलेटेड आपल्याशी आहे का ऑप्शनमध्ये आहे ना 2.27%. याच्या उत्तर काय निघणार मित्रांनो तर 2.27%. कोणतं ऑप्शन उत्तर आहे तर बघा पहिलाच ऑप्शन उत्तर आहे. समजत आहे. सोपी प्रश्न आहेत मित्रांनो तेवढे काही कठीण नाही आहेत समजणार आहेत तुम्हाला. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. समजत आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते मोहनने एक घड्याळ 350 रुपयांना खरेदी केले आणि 392 रुपयांना विकले तर शेकडा किती टक्के नफा झाला. बघा साहजिकच आहे जर कमी पैशाला आपण वस्तू घेणार आणि जास्त पैशाला विकणार तर आपल्याला काय होणार नफा होणार. साहजिकच दिसत आहे 350ला घेतले आणि 392ला विकले तर नफा किती झाला आधी ते बघूया आपण. नफा झाला आपल्याला मित्रांनो काय 392 मायनस काय करावं लागेल 350 तर नफा किती मिळणार आपल्याला 42 रुपयाचा नफा झाला. त्याला किती रुपयाचा नफा झाला त्याला 42 रुपयाचा. बरं आपल्याला टक्केवारी काढायची आहे नफ्याची. किती टक्के आपल्याला नफा झाला ते काढायचे आहे. कसं काढणार बघा नफा होतो कशावर मूळ किमतीवर. नफा असो तोटा असो होतो कोणत्या किमतीवर तर मूळ किमतीवर. मूळ किंमत किती आहे तर 350 रुपये. 350 रुपयावर किती नफा झाला तर 42 झाला. तर 100वर किती 100वर किती तेच काढायचे. बघा 0 0 कॅन्सल होणार. बघा 7ने भाग जातो 7 5 35 7 सकम 42 5 दुने 10 काय उरले तर 7 गुणिला 2. 7 गुणिला 2 म्हणजे किती होणार मित्रांनो 14%. कोणता ऑप्शन आहे बघा ऑप्शन नंबर 3. तर किती उत्तर येणार मित्रांनो याच्या 14%. एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 9 आणि ह्या टॉपिकच्या मित्रांनो शेवटचा प्रश्न बघा काय म्हणतो. चंदूने त्याच्या मोटरसायकल 10,050 रुपयांना विकली. जर त्याला या व्यवसायात 5% नफा झाला असेल तर त्याच्या मोटरसायकलची खरेदी किंमत किती. बघा खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत विचारली आहे आपल्याला. त्याने विकले किती रुपयाला 10,500 रुपयांना तर त्याला नफा किती झाला 5%चा नफा झाला. बघा कोणत्याही वस्तूची किंमत किती टक्के राहते 100% राहते. नफा किती टक्क्याचा झाला आहे 5%चा झाला आहे. म्हणजे ती वस्तू किती टक्क्याला विकल्या गेलेली आहे 105%ला विकल्या गेलेली आहे. बरं किंमत किती दिली आहे आपल्याला 105%ची. बघा 10,500 रुपये हे किती टक्क्याची किंमत आहे तर मित्रांनो 105%ची किंमत आहे. आणि आपल्याला काढायची किती टक्क्याची किंमत आहे तर 100%ची किंमत काढायची आहे. समजत आहे. चला आता करा याच्या गुणाकार भागाकार जे काही आहे ते. बघा टक्के तर कॅन्सल होणार. आणखी काही कॅन्सल होऊ शकते का बघा 105 105 आणि हे 2 0 जसेचे तसे म्हणजेच काय होणार मित्रांनो 100 गुणिला 100 बरोबर आहे. तर काय होणार 100 गुणिला 100 म्हणजेच किती होणार तर मित्रांनो 10,000 रुपये. बघा कोणतं ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. त्याची 10,000 रुपयाची मोटरसायकलची खरेदी किंमत होती मित्रांनो. त्यांनी 10,500 रुपयाला विकले तर त्याला नफा किती झाला तर 5%चा त्याला नफा झाला. तर हा अशा पद्धतीने तुमचा प्रश्न होता मित्रांनो. आशा करतो हा प्रश्न एकदम चांगल्या पद्धतीने समजला असेल. जर तुम्हाला थोडं डाऊट येत असेल मित्रांनो थोडं कमी जास्त समजत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एकदा व्हिडिओला रिपीट पाहून घ्या म्हणजे तुम्हाला चांगल्याने समजून जाणार. चला ठीक आहे समजलं हे. तर चला मित्रांनो आजच्यासाठी इथंच राहू देऊया. आपलं वन डे वन टॉपिक चांगल्या पद्धतीने चालत आहे. जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तुम्हाला समजत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो की जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. एक वेळा आणखी
PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल आहे मी शिपाई महाराष्ट्राचा, ते जॉईन करून ठेवा मित्रांनो. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.